स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण अमाइन्स टॉपिक मध्ये आपण रिएक्शन विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड, रिटेन्शन ऑफ डायसो ग्रुप अँड रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप आपण स्टडी केला. आज आपण इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक अमाइन्स हा पार्ट आपण स्टडी करणार आहे. बघा इथं आता इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, इथं एरोमॅटिक अमाइन्स मध्ये इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आपला कुठल्या पोझिशनला होत असतो ते आपल्याला इथं बघायचं. ओके, काय इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन. आता इथं एरोमॅटिक सबस्टिट्यूशन मध्ये एरोमॅटिक रिंग म्हणजे आपली बेन्झीन रिंग आहे. त्या बेन्झीन रिंगला आपला कोण अटॅच असणार आहे, NH2 ग्रुप अटॅच असणार आहे. चल का हा जो NH2 ग्रुप आहे हा NH2 ग्रुप पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आणि ऑर्थोपॅराडायटिक ग्रुप आहे असणार. ते NH2 ग्रुप विचारला कसा आहे, ऍक्टिव्हिटिंग अँड ऑर्थोपॅराडायटिक ग्रुप आहे. ऍक्टिव्हिटिंग अँड ऑर्थोपॅराडायटिक ग्रुप आहे. ओके, ऍक्टिव्हेट म्हणजे बेन्झीन रिंग ऍक्टिव्हेट करत असतो आणि इलेक्ट्रोफाइलचा अटॅक हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला करत असतो. ओके, आता मग ही इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन हे आपण आता तीन रिएक्शन आपण याच्यात स्टडी करणार आहे. पहिलं ब्रोमिनेशन आहे, त्यानंतर नायट्रेशन आणि त्यानंतर सल्फोनेशन. ओके, फर्स्ट ह्याच्यातला ब्रोमिनेशन कसं असणार. ब्रोमिनेशन ओके, ब्रोमिनेशन मध्ये काय येणार बघा. ब्रोमिनेशन हे ऍनिलीन एरोमॅटिक प्रायमरी अमाइन ऍनिलीन ओके, हा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन वेल नोन एरोमॅटिक अमाइन ऍनिलीन. ह्याची जी रिएक्शन आहे ब्रोमीन वॉटर बरोबर केली आपण. ओके, 3 मॉलिक्युल्स ऑफ Br2 ब्रोमीन वॉटर at room temperature ला आपण रिएक्शन जर केली तर काय होतं लक्षात घ्या. हा NH2 ग्रुप कसा आहे सांगितलं आपण, ऍक्टिव्हिटिंग आणि ऑर्थोपॅराडायटिक आहे. ब्रोमीन इथं ब्रोमीन मध्ये लक्षात घ्या इलेक्ट्रोफाइलचं फॉर्मेशन होत असते. हा जो Br2 मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये Br+ आणि Br-, हा Br+ हा आपला काय इलेक्ट्रोफाइल आहे. ते हा इलेक्ट्रोफाइलचा अटॅक ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होत असतो. ओके, त्यामुळे आपला NH2 ग्रुप हा पॉवरफुल ऍक्टिव्हिटिंग आणि ऑर्थोपॅराडायटिक ग्रुप असल्यामुळे दोन ऑर्थो आणि एक पॅरा पोझिशनला ब्रोमीन ह्या इलेक्ट्रोफाइलचं सबस्टिट्यूशन करत असतं. तर का ओके, त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट कसा मिळतो बघा. याच्यामध्ये इथं आपला NH2 आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यानंतर ऑर्थो पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो ना, त्यामुळे आपल्या इलेक्ट्रॉन रिच पोझिशन ऑर्थो आणि पॅरा असणार. त्या इलेक्ट्रॉन रिच ऑर्थो पॅरा पोझिशनला Br+ म्हणजे ब्रोमीन प्लस या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो. त्यामुळे आपल्या इथं बघा, इथं ब्रोमीन येणार, त्या ठिकाणी ब्रोमीन येणार आणि इथं आपला ब्रोमीन येणार. बरोबर आहे. आता प्रोडक्टचं नेम आपलं कसं येणार बघा, हे 1 2 3 ओके 4 5 आणि 6 सबस्टिट्यूशन कुठे झालं आपलं 2 4 आणि 6 पोझिशनला. त्यामुळे आपण ह्या कंपाऊंडला नेम कसं देणार आहे, 2 4 6 ट्रायब्रोमो ऍनिलीन. तो का ऑलरेडी हा ऍनिलीन आहे आपला. ओके, नेम काय ना 2 4 6 ट्रायब्रोमो ऍनिलीन. ओके, 2 4 6 ट्रायब्रोमो ऍनिलीन हा आपला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट आपल्याला इथे मिळणार आहे. याचा 5 ppt आपल्याला मिळणार आहे, 5 प्रेसिपिटेट. ओके, हा आपल्याला इथे मिळणार आहे. ओके, अशा रीतीने हे ब्रोमिनेशन होईल असणार. आता ब्रोमिनेशन नंतर नेक्स्ट जी आपली रिएक्शन आहे ती आपली नायट्रेशन आहे. नायट्रेशन, तर नायट्रेशन कसं होणार असणार त्यामध्ये नायट्रेशन. नायट्रेशन कसं होणार आहे बघा. नायट्रेशन डायरेक्ट नायट्रेशन ऑफ ऍनिलीन. नायट्रेशन ऍनिलीनचं आपण डायरेक्ट नायट्रेशन जर केलं असेल
तर आपला आर्थो प्रॉडक्ट, मेटा प्रॉडक्ट्स आणि पॅरा प्रॉडक्ट्स हे तिन्ही प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळत असतात लक्षात घ्या. तिन्ही प्रॉडक्टचं मिक्सर आपल्याला मिळत असतं. आपला इथे NH2 ग्रुप कसा आहे, आपला फक्त आर्थो पॅराडायटिक ग्रुप आहे. तरी सुद्धा मेटा प्रॉडक्ट काय मिळत असतो बघा ह्याच्यामध्ये. इथं हा जो NH2 ग्रुप आहे ऍनिलीन मधला, NH2 ग्रुप हा ऍसिडिक मीडियम मध्ये, ऍसिडिक मीडियम मध्ये NH2 ग्रुप लक्षात घ्या प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतो. त्यानं प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, NH3+ मध्ये होणार. ओके, त्यामुळे हा जो आपला NH3+ आयन आहे हा कसा असतो, NH3+ आयन मेटा डायरेक्टिंग असतो लक्षात घ्या. हा कसा असतो, मेटा डायरेक्टिंग ग्रुप असतो. त्यामुळे कन्सिडरेबल अमाउंट मध्ये मेटा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो लक्षात घ्या. हा फक्त NH2 ग्रुप हे आपले आर्थो पॅराडायटिक ग्रुप्स आहेत. हे आर्थो पॅराडायटिक ग्रुप्स आहेत. ओके, हे फक्त आर्थो आणि पॅरा पोर्शनला इलेक्ट्रोफाइलचं सबस्टिट्यूशन करत असतात. आणि आपला NH3 जो आहे तो आपला मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये प्रोटॉन ते H+ आयन ऍक्सेप्ट करतो आणि NH3+ तयार होतो आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप तयार होत असतो. मेटा पोर्शनला ह्याचा अटॅक होत असतो. लक्षात बघा, मेटा पोर्शनला इलेक्ट्रोफाइलचं सबस्टिट्यूशन करत असतो. आता आपल्याला प्रोडक्ट कसे मिळणार हे आपण बघूया. त्यामध्ये मेटा प्रोडक्ट हा कन्सिडरेबल अमाउंट मध्ये आपल्याला इथे मिळणार आहे. सेम आपण इथे ऍनिलीन घेऊया. ऍनिलीन कसं आहे ना बघा, त्यामध्ये NH2 ऍनिलीन आहे. ओके, आता ह्याची रिएक्शन आपण नायट्रेशन करणार आहे. म्हणजे मिक्सर आपण घेणार आहे नायट्रेटिंग मिक्सर कॉन्सन्ट्रेटेड HNO. तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 मी कसा लिहिणार आहे, OHNO2. ओके, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 OHNO2 असं लिहिला. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार आहे बघा, हा जो NO2 ग्रुप आहे तो आपला कुठे येणार आहे, आर्थो पोझिशन, मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशन. ओके, तिन्ही पोझिशनला येणार. आता मेजर प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे तो पॅरा प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, इथं NH हा काय येणार आहे, इथं NO2 येणार, पॅरा प्रोडक्ट्स प्लस इथं ओके NH2. ओके, त्यानंतर मेटा प्रोडक्ट्स आणि त्यानंतर आर्थो प्रोडक्ट्स. तीन प्रोडक्टचं मिक्सचर आपल्याला इथे मिळत असतं. ओके, हे तीन प्रोडक्ट आपल्याला इथं नायट्रेशन रिएक्शन नुसार मिळत असतात. हा काय आहे आपला पॅरानायट्रो ऍनिलीन. नायट्रो ग्रुप आपला कुठे आहे, पॅरा पोर्शन आहे ना, त्यामुळे याला आपण काय म्हणणार, पॅरानायट्रो ऍनिलीन. हा काय होत आहे, मेटा पोर्शनला नायट्रो ग्रुप आहे, मेटा नायट्रो ऍनिलीन. आणि हा जो आहे तो आपला काय, आर्थो नायट्रो ऍनिलीन, आर्थो नायट्रो ऍनिलीन. ओके, अशा प्रकारे आपल्याला तिन्ही प्रोडक्ट मिळणार. त्यातला मेजर प्रोडक्ट असणार आहे तो पॅरानायट्रो ऍनिलीन असणार लक्षात घ्या. हा जास्त क्वांटिटी मध्ये आपल्याला मिळत असतो. त्यानंतर हा जवळपास 51% मध्ये मिळत असतो, हा 47% मध्ये आणि हा आपल्याला 2% मध्ये मिळत असतो. त्याचं आर्थो प्रोडक्ट्स, आर्थो प्रोडक्ट आपल्याला कमी क्वांटिटी मध्ये मिळत असतात. कारण काय ते कसे दोन्ही ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप एकमेकांच्या जवळ येत असतात लक्षात घ्या. त्यामुळे तो स्टॅबिलिटी कमी होत असते. ओके, त्यामुळे कमी क्वांटिटी मध्ये आपल्याला तो मिळत असतो. आता मग हा NH2 ग्रुप आपला पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आणि आर्थो पॅराडायटिक ग्रुप असल्यामुळे टोटल 2 आर्थो आणि 1 पॅरा पोर्शन आपली सबस्टिट्यूट केली आहे ते इलेक्ट्रोफाइलला. मग आपल्याला जर सबस्टिट्यूशन लिमिटेड करायचं असेल, ओके, म्हणजे फक्त आपला मोनोसब्स्टिट्यूट प्रोडक्ट पाहिजे असेल, मोनोसब्स्टिट्यूट प्रोडक्ट म्हणजे मेजर प्रोडक्ट कुठला मिळतो तुम्हाला, पॅरा प्रोडक्ट मिळत असतो. हा पॅरा प्रोडक्ट जर तुम्हाला मेजर पाहिजे असेल तर तुम्हाला सबस्टिट्यूशन लिमिटेड केलं पाहिजे ना. सगळ्या आर्थो आणि पॅरा पोझिशन ऑक्युपाय होऊन चालणार लक्षात घ्या. मग सबस्टिट्यूशन लिमिटेड करायचं असेल
तर ह्या NH2 ग्रुपचं आपल्याला प्रोटेक्शन केलं पाहिजे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे नायट्रोजन वरती ती आपली एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येत असते. त्यामुळे दोन अर्थ आणि एक पॅरा पोझिशन आपली इलेक्ट्रॉन रीच करत असते आणि ह्याच्यावरती आपला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो. त्यामुळे तुम्हाला ही इलेक्ट्रॉनची लोन पेअर एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये न आणता ह्याचं डीऍक्टिव्हेशन करून ही इलेक्ट्रॉनची लोन पेअर हा NH2 ग्रुप हा पॉवरफुल ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. ह्याचा ऍक्टिव्हेशन कमी करून आपण सबस्टिट्यूशन लिमिटेड करू शकतोय. फक्त पॅरा पोझिशनला आपण काय करू शकतोय, ओके, इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करू शकतो. लक्षात लिमिटेशन. आता NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन करायचं. NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन आपण कसं करत असतो लक्षात घ्या. ओके, हा जो आता NH2 ग्रुप आहे पॉवरफुल ऍक्टिव्हिटी ग्रुप आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपली प्रेझेंट आहे. ह्याचं आपण काय करणार आहे, डीऍक्टिव्हेशन करणार आहे. कसं करणार बघा. त्या NH2 ग्रुपला आपण COCH3 ग्रुप ऍड करणार आहे. ऍसिटो ग्रुप आपण ऍड केला. एक हायड्रोजन आपण कशाने रिप्लेस केला पाहिजे, NHCOCH. हो का, हा ग्रुप आपण ऍड केला याच्यामध्ये. त्या ग्रुपचा आपला नेम काय, ऍसिटा अमिडो ग्रुप आहे. ऍसिटा अमिडो ग्रुप. ओके, हा ऍसिटा अमिडो ग्रुप आपण तयार करतो लक्षात घ्या. एक हायड्रोजन एटम COCH3 त्या ग्रुपला आपण रिप्लेस करत असतो याच्यामध्ये. COCH3 ग्रुप ऍसिटा अमिडो ग्रुप घेऊन आपण त्याचं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे की एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये आपण येऊ देत नाही लक्षात. तर काय करतो बघा. आता ऍसिटा अमिडो ग्रुप जर घेतला तर काय होणार आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे नायट्रोजन वरती रेग्युलर कशी होती, एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येत असते. त्यामुळे अर्धो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच करत असतो. आता ऍसिड अमिडो ग्रुप कसा आपला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. ओके, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण हा NHCOCH3 ग्रुप जर इथं अटॅच केला आपण तर ही डायरेक्ट इथं कॉन्जुगेशन मध्ये येत नाही सगळ्या एरोमॅटिक रिंगच्या ही इलेक्ट्रॉनची लोन पेअर इकडे जाते आणि हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो. त्यावेळी आपल्याला काय मिळत असतं बघा याच्यामध्ये. बघा इथं नायट्रोजन हायड्रोजन नाही डबल बॉन्ड येतो सर. इथं ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आणि COCH. समजा ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये न जाता हा कार्बोनिल ग्रुप विड्रॉ करत असतो. त्यामुळे आपल्याला सबस्टिट्यूशन लिमिटेड क्वांटिटी मध्ये मिळत असतं लक्षात. लिमिटेड क्वांटिटी मध्ये ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येत असते आणि आपण काय करू शकतो, मग त्याचं सबस्टिट्यूशन करू शकतो. आता बघा, हा सेम आपण आता ऍनिलीन घेणार आहे. ह्याचा आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आपण चेक करणार आहे. ते ऍसिटा अमिडो ग्रुप यूज करून आपण काय करणार आहे, त्याचं सबस्टिट्यूशन लिमिटेड करणार आहे. फक्त पॅरा प्रोडक्ट हा आपण तयार करणार आहे. तसे ना बघा, ऍनिलीन हे हा आपला ऍनिलीन आहे. ओके, ऍनिलीन हा आपला ऍनिलीन आहे. आता ह्याची रिएक्शन आपण पुढावर करणार आहे बघा. ऍनिलीनची रिएक्शन, ओके, ऍसिडिक अनहायड्राइड बरोबर CH3CO O CO CH. ओके, हे ऍसिडिक अनहायड्राइड आहे. ऍसिटिक ऍसिडचं अनहायड्राइड आहे. अनहायड्राइड म्हणजे अब्सेंस ऑफ वॉटर लक्षात घ्या. ओके, ऍसिडिक अनहायड्राइड. ऍसिडिक अनहायड्राइड पिरिडीन त्या बेसच्या प्रेस मध्ये काय होतं बघा. आपण काय ऍड करणार आहे, NH2 ग्रुपला ऍसिटा अमिडो ग्रुप ऍड करणार आहे. म्हणजे हा कुठला ग्रुप येत आहे, आपला CH3CO ग्रुप. चल का, हा आपण इथं ऍड करून याचं प्रोटेक्शन करणार आहे NH2 ग्रुपचं. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिकच्या रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये इझिली आपण यूज करणार नाही. ही पेअर इकडे शिफ्ट करणार आहे आपण. त्यामुळे CH3CO ग्रुप आपला इथं जर आला आणि ह्यातला एक हायड्रोजन कमी होणार आहे तो इथे येणार आणि CH3COOH चल का ऍसिटिक ऍसिड बाहेर करणार. त्या ऍसिटिक ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी पिरिडीन हा बेस आपण इथं यूज करतो सर. ओके, पिरिडीन ह्या बेसचं फंक्शन काय, तयार झालेल्या ऍसिटिक ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण पिरिडीन हा बेस यूज करतोय. लक्षात इथला
COCS3 ऍसिटो ग्रुप इथं ऍड होणार आहे आणि ऍसिटामिड ग्रुप तयार होणार. ओके, कसं होईल बघा स्ट्रक्चर इथं. ओके, ही आपली ऍनलीन NH हे काय होणार आहे COCS3 ग्रुप आपला इकडे येणार ना. तर काहीचं काय मिळेल तुम्हाला C डबल बॉन्ड O CS. तर हा ग्रुप तयार झाला. ओके, आणि रिमूव्ह काय झालं इथं CS3COO इथला एक हायड्रोजन कमी झालाय ना COCS3 ऍड होत असताना. त्यामुळे इथं काय रिप्लेस झाला आपला CS3COOH. ओके, हा मॉलिक्यूल इथं बाहेर पडला आपला. क्या हा कुठला ग्रुप झाला आपला ऍसिटामिड ग्रुप आहे ना आपला इथं. त्याला आपण काय म्हणणार आहे ऍसिटामिड ग्रुप आहे CH3CONS ऍसिटामिड ग्रुप आहे. ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऍसिटानलीन. दिस आर ऍसिटानलीन किंवा आणखी आपण काय म्हणतो एन ऍसिटिल ऍनलीन असं सुद्धा म्हणू शकतो. एन सबस्टिट्यूट आहे ना CH3CO आपला एन सबस्टिट्यूट आहे एन ऍसिटिल आणि हे ओरिजिनल कंपाऊंड काय आपलं ऍनलीन आहे. एन ऍसिटिल ऍनलीन असं सुद्धा म्हणतो किंवा ऍसिटानलीन आपण सुद्धा म्हणतो लक्षात. ओके, हे आपलं एन ऍसिटिल ऍनलीन एन ऍसिटिल ऍनलीन असं आपण ह्याला म्हणतो लक्षात. आता मग ती नायट्रोजन वरती असलेली लोन पेअर आपल्याला येतात ती काय होणार आहे त्या ऍसिडो ग्रुपच्या कॉन्जुगेशन मध्ये येणार आहे. त्यामुळं काय होणार आहे लिमिटेशन सबस्टिट्यूशन जे आहे ते आपलं लिमिटेड होणार आहे. टोटल सगळ्या आर्थो आणि पॅरा पोझिशन त्या इलेक्ट्रोफाइलला ऍक्टिफाय होणार नाहीत लक्षात घ्या आता. ओके, फक्त लिमिटेड सबस्टिट्यूशन आपल्याला पॅरा प्रोडक्ट इथे मिळणार आहे. आता परत बघा की ऍसिटानलीन ग्रुप तयार करून घ्यायचा. कसा केला आपण ऍसिडिक अनहायड्राइड वर रिएक्शन करायची आणि हा ऍसिटो ग्रुप त्या NH2 ग्रुपला सबस्टिट्यूट करायचा आणि ऍसिटामिड ग्रुप तयार करायचा. टोटल कंपाऊंडचं नेम काय होणार ऍसिटानलीन ऑफ एन ऍसिटिल ऍनलीन तयार होणार. आणि आता मग परत ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे नायट्रेशन करणार आहे. म्हणजे कुणावर रिएक्शन करणार आहे रे कुणावर करणार आहे नायट्रेटिक मिक्सर. नायट्रेटिक मिक्सर काय असतं कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या दोघांचं मिक्सर असतं. मग ह्याच्यावर आता रिएक्शन करा तुम्ही. हे काय ना तुम्हाला OH NO2 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ह्याच्यावर आपण रिएक्शन करणार आहे एरो वरती H2SO4 ला. ओके, काय होणार हा जो नायट्रो ग्रुप आहे तो आपला कुठल्या पोझिशनला येणार इथं पॅरा पोझिशनला येणार. ओके, पॅरा पोझिशन आणि इथला हायड्रोजन रिप्लेस होणार आणि ह्या OH ला ऍड होणार आणि वॉटर मॉलिक्यूल आपला इथं रिमूव्ह होणार. ओके, ते H2 मॉलिक्यूल आपला रिमूव्ह होणार. ओके, हा NO2 ग्रुप आहे तो इथं ऍड होतो. ओके, कशा पद्धतीने मिळेल बघा मग NHCOCS3 आणि इथे काय येणार आहे NO2 बरोबर आहे. NO2 ग्रुपला इथे येणार. आता ह्याचं नेम काय होणार हे काय ऍस्टॅनलेड आहे. फक्त इथे पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आणायचं आहे ना आपण ह्याला काय म्हणणार पॅरा नायट्रो ऍस्टॅनलेड. ओके, पॅरा नायट्रो ऍस्टॅनलेड म्हणून हे झालं आपलं पॅरा नायट्रो ऍसिटानलीन. पॅरा नायट्रो ऍसिटानलेड आता तयार झाला. पॅरा नायट्रो ऍसिटानलेड आहे ह्यातला COCS3 ग्रुप परत रिमूव्ह केला होता. ओके, त्याचं काय करायचं परत ऍसिड हायड्रोलायसिस करायचं. ऍसिड ऑर अल्कलाइन हायड्रोलायसिस ऍसिडच्या प्रेस मध्ये किंवा अल्कलीच्या प्रेस मध्ये. अल्कली म्हणजे आपला स्ट्रॉंग बेस त्याच्या प्रेस मध्ये आपण हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार ना. आता ऍसिड हायड्रोलायसिस किंवा अल्कलाइन हायड्रोलायसिस करत असताना काय होत असतं बघा वॉटर मधला H जो आहे तो इथं NH ला अटॅच होत असतो. NH ला अटॅच झाल्यावर काय होणार NH2 ना आणि ह्या CH3CO ला वॉटर मधला OH अटॅच होत असतो आणि आपला CH3COH इथं काय होणार आहे बाहेर पडणार. ओके, इथं NH तयार होणार आणि आपला कंपाऊंड कसा मिळेल बघा इथं. ओके, इथे येणार NH2 हलका आणि इथे काय येणार आपला NO2 असं का अशा. ओके,
की ऍसिड और अल्कलाइन हायड्रोलायसिस केलं की NaCO CH3 ग्रुपचं कन्व्हर्जन परत NH2 ग्रुप मध्ये होत असतं. आणि आपल्याला हे कंपाऊंड कुठलं मिळालं मला तसं का पॅराफॉस्फोर नायट्रो ग्रुप आहे ना, त्यामुळे काय मिळालं हे पॅरानायट्रो ॲनिलीन. तर का पॅरानायट्रो ॲनिलीन हा आपल्या प्रोडक्ट मिळाला तसं का. आणि जर नाही यूज केलं त्या NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन नाही केलं तर हे सगळे मिळतात मग चल का हे सगळे मिळतात. फक्त तुम्हाला मेजर प्रोडक्ट पॅरा असेल तर NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन केलं पाहिजे ऍसिटायलेशन करून लक्षात ऍसिटिल ग्रुप ऍड करून त्याचं प्रोटेक्शन करून घ्यायचं. आणि लिमिटेशन हे सबस्टिट्यूट म्हणजे लिमिटेड सबस्टिट्यूशन करून घ्यायचं. तर गाणी अशा तिनं पॅरानायट्रो ॲनिलीन आपल्याला प्रोडक्ट मिळेल. समजलं की ह्यात काय डाऊट आहे का असं आहे का. त्यानंतर नेक्स्ट आता पुढचा पार्ट ह्याच्यामधला नेक्स्ट अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ती आपली सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये काय होतं लक्षात घ्या. सल्फोनेशन इंट्रोडक्शन ऑफ सल्फोनिक ऍसिड ग्रुप इन अरोमॅटिक अमाइन्स. ओके आता ॲनिलीनची रिएक्शन आपण इथे कुणावर करणार आहे. सल्फोनेशन मध्ये आपला ॲनिलीन आहे. बेन्झीनला आपण NH2 प्रोड्यूस करणार. सेम आपलं हे काय असणार ॲनिलीन. तर ह्या ॲनिलीनची रिएक्शन आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर करणार आहे H2SO बरोबर. आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO आपण कसं लिहिणार सांगता कॉन्सन्ट्रेटेड H2SO. ओके ते आपण लिहिणार आहे इथं लिहिणार सेम कॉन्सन्ट्रेटेड H2SO. ओके हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO सबस्टिट्यूशन आपलं कसं होणार बघा याच्यामध्ये. इथं नायट्रोजन वरती आपली काय ॲनिलीनच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या कॉन्सन्ट्रेटेड H2SO मधील H+ साइड एक्सेप्ट करणार. आणि आपल्या इथे काय मिळणार NH2 चं काय मिळणार NH3+ मिळेल. इथे NH2 चं काय ना NH3+. ओके NH3+ झाला. इथे कोण राहिलेले मग फक्त ओके हे असं झालं H+ HSO4- असं होणार आहे. चल का हा H+ इथे गेला राहिला पण आपला HSO4-. इथं आपला काय येणार HSO4-. त्या कंपाऊंडचं नेम आहे. बेन्झीनला NH3+ अटॅच झालं की ॲनिलिनियम आयन आपण म्हणतो ना. आणि पुढचा हायड्रोजन सल्फेट HSO4 हायड्रोजन सल्फेट. याचं नेम काय ना ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. हा काय आहे आपला ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. आता ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट आहे ह्याची परत आपण हिटिंग करणार. ह्याला स्ट्रॉंग हिटिंग केलं आपण तर आपल्याला काय मिळतं बघा. इथं स्ट्रॉंग हिटिंग केलं आपण तर लक्षात घ्या परत कसं मिळणार आपल्याला. टेम्परेचर दिलेलं आपल्याला स्ट्रॉंग हिटिंग करणार आहे आपण 453 to 473 केल्विन टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण काय करणार आहे बघा. त्या ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटचं कन्व्हर्शन ते आपलं कशामध्ये होत असतं बघा. इथला जो HSO4 आहे तो आपला इथे येत असतो सर. पॅरापोर्शनला इथं सबस्टिट्यूट होत असतो. पॅरापोर्शनला सबस्टिट्यूट झाल्यावरती आपल्याला प्रोडक्ट कसं मिळतं बघा. पॅरामिनो बेन्झीन त्याला आपण सल्फोनिक ऍसिड असं म्हणत असतो और सल्फोनिक ऍसिड हा आपल्या मेजर प्रोडक्ट मिळत असतो. इथे येणार सेम NH आणि इकडे काय येणार आहे SO3H. चलो इथला एक हायड्रोजन तर काय इथला एक हायड्रोजन आपला इथला हायड्रोजन किती आपल्या रिमूव्ह आहे एक. हो का ऑक्सिजन एक कमी होणार आणि इथं सबस्टिट्यूशन इथं झाल्यावर इथला एक हायड्रोजन कमी होणार ना. इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन H2 मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे आपला. आणि हा जो प्रोडक्ट मिळणार आहे
ह्याच्यामध्ये NH2 आणि SO3H ग्रुप हे दोन्ही सुद्धा ग्रुप आपले प्रेझेंट आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहे? SO3H ग्रुपला आपण काय म्हणत असतो? सल्फोनिक ऍसिड ग्रुप म्हणत असतो ना. तर का मग आता पॅराफॉस्फेटला आपला अमिनो ग्रुप चला हा मेजर फंक्शनल ग्रुप आहे SO3H. NH2 इथं मायनर फंक्शनल ग्रुप आला, त्यामुळे ह्याचं नेम आहे आपलं पॅरामिनो. पॅराफॉस्फेटला अमिनो ग्रुप दिला पॅरामिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. पॅरामिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, त्याला शॉर्ट मध्ये आपण सल्फा अॅनिलिक ऍसिड असं म्हणतो. सल्फा अॅनिलिक ऍसिड तयार होतो लक्षात. सल्फा अॅनिलिक ऍसिड. आता हा सल्फा अॅनिलिक ऍसिड आहे, हा एक्झिस्ट ऍज अ सॉल्ट. हा सॉल्टच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो लक्षात. एक्झिस्ट ऍज अ सॉल्ट लाईक डायपोलर आयन और ज्युटर आयन्स ह्याच्या प्रेझेन्स मध्ये हा प्रेझेंट असतो. इथं NH2 ग्रुप कसा आहे आपला? ऍसिडिक आहे का बेसिक आहे? बेसिक आहे. ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ही H+ आयन आहे, तो इथं अटॅच होतो लक्षात. प्रोटॉन इकडे जातो, त्यावेळी आपल्याला इथे काय मिळतं बघा? NH3+. ओके, आणि इकडे काय येणार आहे? SO3-. ओके, NH3+ आणि SO3-. ओके, डायपोलर आयन मिळाले की आपल्याला पोलॅरिटी 2 आहे, वरती प्लस आहे तर मायनस आहे. हा सल्फा अॅनिलिक ऍसिड सॉल्टच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो लक्षात घ्या. इट प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सॉल्ट. हे सॉल्टच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो लाईक डायपोलर आयन और ज्युटर आयन. डायपोलर आयन और ज्युटर आयनच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. ओके, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? डायपोलर आयन और ज्युटर आयन. ओके, आपला डायपोलर आयन और ज्युटर आयन आहे. आता ह्याचं फॉर्मेशन कधी होत असतं? एकाच मॉलिक्यूल मध्ये ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप प्रेझेंट असेल तर आपल्याला इथं काय मिळत असतो? डायपोलर आयन और ज्युटर आयन मिळत असतो. एकाच मॉलिक्यूल मध्ये NH2 ग्रुप कसा आपला बेसिक आहे आणि SO3H ग्रुप कसा आपला ऍसिडिक आहे. एकाच मॉलिक्यूल मध्ये ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप प्रेझेंट असेल तर डायपोलर आयन किंवा ज्युटर आयनचं फॉर्मेशन होत असतं. लक्षात. हे आपलं सल्फोनेशन रिएक्शन आहे. समजलं आहे ना? ओके, इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे.